राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी न दिल्यामुळे ते नाराज आहेत का, अशा चर्चांना जे आहे ते आता राजकीय वर्तुळात उधाण आलेलं आहे. आपल्यासोबत स्वतः छगन भुजबळ आहेत. भुजबळ सर, तुम्ही नागपूरहून आता नाशिकच्या दिशेने रवाना होत आहेत. खरं तर हे कारण काय, नाशिकच्या दिशेने रवाना होण्याचं कारण काय? हिवाळी अधिवेशन सुरू आहे, तुम्ही आता चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेला आहात. चौथ्यांदा नाही, 2, 5, 7 वेळा आलो. 7 वेळा, 2 वेळा मुंबईतून आलो आणि 5 वेळा येवल्यातून आलो. 2 वेळा MLC होतो. प्रश्न असा आहे की ठीक आहे, आज राष्ट्रगीत होतं, महाराष्ट्र गीत होतं, पहिला दिवस होता, तो अटेंड केला आणि निघालो मी. कारण कालच्या जे काही मंत्रिमंडळामध्ये समावेश न केल्यामुळे राज्यामध्ये जे आहेत OBC आहेत किंवा आमचे इतर मागासवर्गीय आहेत आणि मतदारसंघातले लोक आहेत, ते जर फार क्रुद्ध झालेले आहेत, दुःखी झालेले आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपण तिथे बसून राहणं, आणि लोक आता रस्त्यावर यायला लागलेले आहेत, तर आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे, विचारू काय करायचं ते. परंतु तुमचं मंत्रिपद कशामुळे कापलं असं तुम्हाला वाटतं? कारण की गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ओबीसींच्या संघर्षाकरता एक लढा उभा केलेला होता. आता महायुती मोठ्या प्रमाणात सत्तेवरती आली तरी तुम्हाला मंत्रिपदापासून डावललंय. तुम्ही एक लक्षात घ्या, मी केवळ मंत्रिपद मला दिलं नाही म्हणून मी नाराज नाही. मी अनेक वेळेला अशी मंत्रिपदं गेली आणि आली. मी विरोधी पक्ष नेता म्हणून सुद्धा या विधानमंडळात काम केलेलं आहे. एकटा शिवसेनेचा आमदार असताना सुद्धा 85 ते 90 सगळ्यांना अंगावर घ्यायचं काम केलेलं आहे मी. प्रश्न हा मंत्रिपदाचा नाही, ज्या पद्धतीनं ही वागणूक दिली जाते आणि अपमानित केलं जातं, त्यामुळे मी दुःखी आहे. मंत्रिपद ते येतात जातात, आणि ती काय अनेक वेळा मी मी 91मध्ये रेव्हेन्यू म्हणजे मिनिस्टर झालो. मी 91मध्ये 1991 उपमुख्यमंत्री झालो, होम मिनिस्टर झालो, सगळं झालो. परत खाली आलो, परत वरती गेलो. प्रश्न असा आहे की हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करताना सुद्धा पवार साहेबांबरोबर मीच होतो. आणि अजित पवार जेव्हा बाहेर पडले त्यावेळेला सुद्धा त्यांनी माझ्याबरोबर चर्चा केली आणि म्हटलं ठीक आहे, सगळे म्हणतात तर आपण जाऊया, मी राहीन तुमच्याबरोबर. आणि त्यांच्याबरोबर राहून मी पुन्हा सगळ्यांचे वार मीच झेलले. येवल्याला पवारसाहेबांची सभा झाली काय, किंवा आता निवडणुकीच्या वेळेला सुद्धा पवारसाहेबांची मीटिंग झाली. त्याच्यानंतर हे OBCचं जे काही लढा झाला हा एवढा मोठा, आणि बीडमध्ये आमदारांची घरं पेटवली गेली, अनेकांच्या प्रॉपर्टीज जाळल्या गेल्या, कोणी जायला मागेना, कोणी निषेध करायला मागेना. त्यावेळेला मी गेलो आणि मी जे पाहिलं ते भयान होतं. पोलीस काही करू शकत नव्हते आणि अख्खं बीड पेटलेलं आहे. आणि मग अशा वेळेला जे आहे, मी म्हटलं की मी आता गप्प बसणार नाही आणि मी माझा आवाज उठवण्याचं ठरवलं. 16 नोव्हेंबरला मागच्या वर्षाच्या 16 नोव्हेंबरला मी राजीनामा दिला आणि अंबडला जे आहे OBC एल्गारच्या रॅलीसाठी रवाना झालो. आणि त्यावेळेस मी ठरवलं की मला मंत्रिपदाची पर्वा नाही, परंतु मागासवर्गीयांचे प्रश्न जर असतील आणि ते जर मी सोडू शकत नसेल तर मंत्रिपदावर राहून काय करायचं मग. परंतु मला तिथून अंबडला जात असताना अनेक फोन आले या सगळ्या उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचे, किंवा तुम्ही याच्यावर काही तुम्हाला जे काही बाकीच बोलायचं तर बोला, परंतु राजीनाम्याच्या बाबतीत काही बोलू नका. मी काय ते बोललो नाही. 2.5 महिनेपर्यंत सगळे मला बोलत होते, राजीनामा का नाही देत तुम्ही, कसे काय बोलता. विधानसभेत सुद्धा बोलत असताना मी एकटा बोलत होतो आणि सगळे कागदपत्र घेऊन सुप्रीम कोर्टाचे माझा मुद्दा मांडत होतो OBCचा. आणि त्याला मागून आणि पुढून दोन्ही बाजूने जे आहेत माझ्यावर राजीनामा द्या अशी मागणी झाली. मी गप्प बसलो. पण एका विशिष्ट प्रसंगी जे आहे, ज्या वेळेला अति झाला आणि काही आमदार अति माझ्याविरुद्ध काहीतरी बोलले, त्यावेळेला मी तो सांगितलं मी राजीनामा दिलेला आहे. तो प्रश्न राजीनामा दिला किंवा मंत्रिपद असणं नसण्याचा नाही. प्रश्न असा आहे की एक ज्येष्ठ मंत्री आता ह्या
याच्यामध्ये सुद्धा मी सगळ्यात ज्येष्ठ आमदार आहे, सगळ्यात ज्येष्ठ आमदार आहे, ज्येष्ठ मंत्री सुद्धा आहे. आणि मी काय नुसतं शोभेचं मंत्रिपद कधी स्वीकारलं नाही, नेहमीच ॲक्टिव्ह राहिलो, लढा देत राहिलो. आणि अशा वेळेला आज संपूर्ण ओबीसी समाज आज या महायुतीच्या पाठीमागे उभा राहिला, महायुतीच्या पाठीमागे उभा राहिला. आणि लाडकी बहीणसुद्धा उभी राहिली आणि एक प्रचंड बहुमत ह्या सगळ्यांना मिळालं. आणि आम्हाला तर वाटत होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 30पर्यंत तरी कसे तरी येतील, ते एकदम 41 आले. बाकीच्या दुसऱ्या 2 पक्षाचे सुद्धा बरेचसे निवडून आले. आणि मग काही कारण नव्हतं ना. ठीक आहे, मंत्रिमंडळ करत असताना जुने आणि नवीन यांचा मेळ घालूनच मंत्रिमंडळ करावं लागतं. हां, हे आपले जुने झाले द्या फेकून, असं चालत नाही ना. त्यांनी मला 8 दिवसापूर्वी, तुम्हाला आठवतं आहे की मागच्या वेळेला म्हणजे 4-5 महिन्यापूर्वी ज्या राज्यसभेच्या सीट्स खाली झाल्या, मी लोकसभेला मी उभा राहत नव्हतो, मला सांगितलं उभं राहा. मी नाशिकला तयारी केली. 1 महिन्यामध्ये मी खूप तयारी करून तयार झालो आणि असं वाटलं की आता मी नक्की जिंकणार. त्यावेळेलासुद्धा ऐन वेळेला यांनी चुप्पी साधली. 2 दिवस मी यांच्याकडे तिघेजण, प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि तटकरे, मला बोलून सांगायचे की नाही, तुम्हाला उभं राहिलंच पाहिजे. मोदी साहेबांचा निरोप आहे, अमित शहा साहेबांचा निरोप आहे आणि तुमचं एकट्याचं नाव त्याने दिलेलं आहे, तुम्ही तिकडं, आम्ही काय बोलू शकत नाही, तुम्हाला राहिलं. अरे म्हटलं ठीक आहे, राहिलो मी उभा. आणि उभं राहण्याचं ठरवलं आणि नंतर काही जाहीरच होईना. मग मी म्हटलं मग मी काय असं काय ह्युमिलिएशन काय सहन करणार नाही. 1 महिना झाला तरी नाव जाहीर करत नाही. मी माघार घेतली. ठीक आहे. मग पुढे राज्यसभेच्या 2 सीट निघाल्या. मग एक सुनेत्राताईंना दिलं, बरोबर ठीक आहे. त्या दुसरं कुणाला दिलं तर ते नितीन पाटील, म्हणजे मकरंद पाटील आमदार आणि आता मंत्री झाले, त्यांच्या भावाला का दिलं. तर मी सभेमध्ये सांगितलं होतं की तुला खासदार करीन आणि तू आता मागे घे म्हणून. अरे वा, ही काय पद्धत आहे काय. आणि तो माझा आवाज खरं करण्यासाठी त्याला मला पाठवायचं. म्हटलं मी गेलो तर फायदा होईल पक्षाला, काय समजून घ्या तुम्ही. त्यावेळेला नाही दिलं आणि म्हणा की नाही, तुम्हाला विधानसभेत निवडणुकीला उभं राहायला पाहिजे आणि त्यामुळे काय होईल की सगळे पक्ष जो आहे चांगला उभा राहील निवडणुकीला पुन्हा एकदा. मग आता मी निवडणुकीला उभा राहिलो आणि तुम्हाला माहिती आहे ते जरांगे सकाळी 10 पासून रात्री 2 वाजेपर्यंत माझ्याकडे फिरत राहिलो. हो, असं माझी मीटिंग झाली आणि नक्कीच माझं जे मताधिक्य जे आहे हे कमी झालं. 30,000पर्यंत कसं तरी 25-30,000पर्यंत मी मताधिक्य अगदी खरं म्हटलं काट्याची टक्कर झाली तिथे एवढ्या लासलगावमध्ये. आणि आता ते म्हणायला लागले जेव्हा मंत्रिपदाची शपथ घ्यायची वेळ आली की तुम्ही राजीनामा द्या आणि आता राज्यसभेवर जा. आम्ही त्या नितीन पाटलांचा राजीनामा घेतो आणि तुम्ही तिकडे जा. नितीन पाटलाचा राजीनामा का घ्यायचा तर त्याच्या भावाला मकरंद पाटीलला मंत्री करायचं आहे, आणखीन कोण नाशिकच्या कोणाला तरी मंत्री करायचं काय. यासाठी तुम्ही म्हणजे मला काय लहान पोरासारखं खेळवताय. खेळणं आहे मी तुमच्या हातातलं. हां, सांगतो द्या तर देत नाही. ज्या वेळेला संधी आहे त्या आणि नको त्यावेळेला म्हणते की आता राजीनामा द्या, आता तुम्ही जा. का तर ती ॲडजस्टमेंट करायची आहे. काय मान सन्मान आहे की नाही. आणि जिथे मान नाही तिथे काय तुम्ही मला सोन्याचं पान दिलं तरी काय करायचं आहे मला. छगन भुजबळ स्ट्रेट फॉरवर्ड आहेत म्हणून छगन भुजबळांवरती ही परिस्थिती येते का? कारण की तुम्ही रोकटोक बोलणारे नेते आहेत. मग काय शेपूट घालून बोलू का. रोखठोकच बोलणार. आतापर्यंत माझी सवय आहे ती शिवसेनेत असल्यापासून आणि ती सवय काय जाणार नाही. संघर्षातून तुम्ही वरती आलेले नेतृत्व आहात. खरं तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असं हे सगळे पक्ष पाहिलेत. आता ह्यापुढे देखील अशाच पद्धतीचा संघर्ष तुमचा सुरू राहणार. नाही, संघर्षाला काय, जोपर्यंत जीवात जीव आहे आणि अन्याय होत राहील तोपर्यंत संघर्ष चालू राहील. परंतु आता पुढची भूमिका काय असणार? तुम्ही नाशिकला जाताय, येवलामध्ये तुम्ही त्या नागरिकांशी संवाद साधणार का? ते म्हणतील त्या पद्धतीने चालणार? लासलगाव येवला माझे मतदारसंघ आहेत, मतदार आहेत, त्यांच्याशी मी बोलेन
समता परिषदेचे ते आणि आमचे मागासवर्गीय समाजाचे अनेक नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी मी बोलेन. नंतर ठरवेन काय करायचं. पक्षात राहून संघर्ष होणार की पक्षाच्या बाहेर? मग ते आता सगळ्यांना विचारून करीन. पण एक आहे, जहाँ नहीं चाहना वहाँ नहीं रहना. धन्यवाद भुजबळ साहेब, तुम्ही आमच्याशी बोललात. खरं तर छगन भुजबळ होते. आता नाशिककडे छगन भुजबळ जे आहेत ते रवाना झालेले आपल्याला पाहायला मिळतात आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील आहेत. मोठ्या संख्येने छगन भुजबळ यांच्या स्वागताकरता नाशिकमध्ये देखील लोक जमणार आहेत. आणि खरं तर हा ओबीसींवरती अन्याय झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण की ज्या पद्धतीने संपूर्ण अनेक विधानसभा निवडणुका असतील, लोकसभा निवडणुकांमध्ये लढा जो आहे तो त्यांनी दिला होता, परंतु पक्षाने त्यांना योग्य पद्धतीने न्याय दिला नाही अशी जी खंत आहे त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TVN मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.